रायगड जिल्ह्यात भात कापणीला सुरुवात झाली आहे। तयार झालेले भाताचे पीक वाया जाण्यापूर्वी ते वाचवण्याची धडपड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही कामे पूर्ण होतील असा अंदाज आहे। कापणी हंगाम सुरू झाल्याने ग्रामीण भागात मजुरांना रोजगाराची संधी मिळाली आहे। दिवसाला 300 ते 400 रुपये मजुरी मिळत असून हे काम 20 ते 25 दिवस चालणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसह मजुरांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे। हवामान अनुकूल राहिल्यास आणि पावसाने दगाफटका केला नाही तर यंदा भात उत्पादन समाधानकारक होईल असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे। जिल्ह्यात यंदा 85,000 हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लागवड करण्यात आली आहे। कोलम, सुवर्णा, रत्ना या जातींना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे। हवेत गारवा निर्माण झाल्याने पिके बहरली आहेत। शेतकरी कापणीच्या कामाला व्यस्त आहेत। दुपारी उन्हाचा तडाखा वाढत असल्याने सकाळच्या वेळेत लवकर कापणीची कामे केली जात आहेत। यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला। वार्षिक पर्जन्यमानाच्या सरासरी 83.7% पावसाची नोंद झाली आहे। सरासरीच्या 16% पाऊस कमी झाला आहे। असे असले तरी योग्य वेळी योग्य प्रमाणात झालेला पाऊस भात शेतीसाठी पूरक ठरला, त्यामुळे यंदा भाताचे पीक चांगले झाले। नवरात्रपूर्वी आणि नवरात्रीच्या काळात झालेल्या पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागात उभी पिके आडवी झाली। अंदाजे 2000 हेक्टरपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर झाले आहे। परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले असले तरी देखील उर्वरित क्षेत्रातील पिके सध्या उत्तम स्थितीत असून शेतकरी कापणीच्या तयारीला लागले आहेत।